वैज्ञानिक दृष्टीने आणि आध्यात्मिक रीतीने भजनाचे महत्त्व. भजन ही केवळ भक्ती नव्हे, तर ती मेंदू, मन आणि शरीरावर खोल परिणाम करणारी एक विज्ञानाधारित क्रिया आहे आणि दररोज सातत्याने केली तर ती साधना देखील आहे. मेंदूमधील आनंददायक रसायने वाढतात. जेव्हा आपण भावनेने भजन करतो, तेव्हा आनंददायक संप्रेरक आणि स्नेह व विश्वास वाढवणारं संप्रेरक वाढतं. यामुळे तणाव कमी होतो, मन हलकं वाटतं आणि आपल्या आराध्याशी, देव वा गुरूशी जवळीक वाटू लागते. मेंदूच्या दोन्ही बाजूंचं संतुलन. अभंगात शब्द, बुद्धी आणि सूर, भावना दोन्ही असतात. त्यामुळे बुद्धी आणि भावना यांचं संतुलन निर्माण होतं. मनाची निर्णयक्षमता व स्थैर्य वाढतं. नादोपचार. सूर आणि जपामुळे शरीरात नादलहरी निर्माण होतात. ही स्पंदनं शांतता देणारी नाडी सकारात्मक परिणाम करतात. यामुळे हृदयाचा ठोका स्थिर होतो, श्वास शांत होतो आणि मन ध्यानमग्न होतं. भावनिक विश्रांती व मनोबल. अभंगात भक्ती, वेदना, समर्पण, प्रार्थना या भावना असतात. त्या गायल्याने मनातली खदखद बाहेर पडते आणि आतून शांत वाटतं, मनोबल वाढतं. सामूहिक भजनाचे फायदे. जेव्हा अनेक जण मिळून भजन करतात, तेव्हा सर्वांची श्वासोच्छ्वास आणि हृदयगती एकसंध होते. यामुळे एकत्रित ऊर्जा निर्माण होते आणि मनाला सुरक्षितता व आपुलकी वाटते. भजनाचे महत्त्व. स्मरणशक्ती, भाषा आणि संस्कृतीची जपणूक. अभंगांमधून भाषा, संस्कार, संतांची शिकवण मनात ठसते. हे गीतांमधून शिकणं मेंदूला दीर्घकाळ लक्षात राहतं. समाज मनावर संस्कार घडवून आणणारं असं ठरतं. भजनाचा वैज्ञानिक फायदा म्हणजे डोपामाइन, ऑक्सिटोसिन वाढ होणे, आनंद मिळणे, सदा चैतन्यमयी वृत्तीने वावरणे आणि आध्यात्मिक अनुभव म्हणजे भगवंताशी प्रेमभाव वाढणे. मेंदू संतुलन. बुद्धी आणि भक्ती यांचा समन्वय होऊन वेगस नर्व्हला सक्रिय करून चित्तवृत्तीचा निरोध होणं आणि समर्पित भावनात्मक शुद्धी होणं, आंतरिक हलकं वाटणं हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे.